नमस्कार, दीपक पळसुले बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। वेळ झाले ते म्हणजे मुद्द्याचं बोला हा आमचा विशेष कार्यक्रम जाणून घेण्याची आणि यासाठी आपण थेट जाणार आहोत परभणीला। माझी सहकारी कविता राणे लोकांच्या आणि विविध नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहे। आपण थेट जाऊयात। नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे। मुद्द्याचं बोला या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुद्द्याचं बोलाचा आजचा एपिसोड आहे मराठवाड्यातल्या परभणीमध्ये। परभणी म्हणजे शिवसेनेचा मराठवाड्यातला बालेकिल्ला। गेली जवळपास 25 वर्ष या मतदारसंघामधनं सातत्यानं शिवसेनेचा खासदार निवडून येतो। प्रामुख्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची लढत या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली। पण बऱ्याच वेळेला या मतदारसंघामधल्या नागरिकांचं मात्र म्हणणं असतं की आमचं शहर आणि आमचा जिल्हा म्हणजे पेन्शनर्सचं शहर जिल्हा बनत चाललंय। आओ थांबा ओ, ऐका 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 ओ साहेब, थांबा की जरा, अरे थांबा की जरा। आओ गोंधळी आणलेत तिथे गोंधळ घालायला, तुम्ही कशाला आधीच गोंधळ घालताय? यांचा गोंधळ नाही थांबायचा, तुमचा गोंधळ सुरू करू द्या, होऊ द्या सुरू। तुळजापूरची माता माझ्या गोंधळाला यावं, तुळजापूरची माता माझ्या गोंधळाला यावं। देव आता जमले सारे देव, जमले सारे देव, इथं जमले सारे देव। तुळजापूरची अंबाबाई गोंधळाला यावं, तुळजापूरची अंबाबाई गोंधळाला यावं। हा काय गोंधळ आहे? अरे बाबा, हा गोंधळ आपला पूर्ण आपल्या परभणी जिल्ह्याचाच गोंधळ झाला। गोंधळ झालाय। गेले कित्येक वर्ष परभणीने नामवंत कलावंत घडवले। परभणी कलावंताची, लोककलावंताची, संताची भूमी ओळखतात। परंतु आजचा कलावंत हा रस्त्यावर आला। दोन दोन नाट्यकर असून एकही नाट्यकर परभणीमध्ये चालू नाही। कलावंतावर उपासमारीची वेळ आली। या राजकारणाच्या वेळात संपूर्ण सामान्य नागरिक, रोजगार, नाली, रस्ते, सर्व विकास कामे ठप्प झाली त्या राजकारणामुळे। आणि गोंधळी आणि इतर कलावंतावर उपासमारीची वेळ आली। गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी। धन्यवाद धन्यवाद, आभार आपले। छान मांडलीत परभणीकरांची कथा। आता नवा गोंधळ सुरू करतो आम्ही, हे बघा आजूबाजूला। हा काय म्हणजे कुठून सुरू करावं माणसांनी? काय बाबा, नाव काय तुझं? अक्षनन। आता काय बोलू, आता यायचं कलमाचं सगळ्या सत्तेमध्ये काय काय चालेल काय माहितीच नाही आता। काय कळत नाही ना? हा बरं बोल, काय जिल्ह्याबद्दल बोलतो? काय म्हणजे जिल्हा चांगला आहे, पण चांगलं आहे पण काम योग्य करायला पाहिजे यापुढे। आता स्वप्न आहे आमचं 2024ला यानं काहीतरी चांगलं केलं पाहिजे, कार्य एक नंबर। काय केलं पाहिजे? रोड केले पाहिजे चांगले, फर्स्ट क्लास आहे। रोड केले पाहिजेत, रोड सगळा विकास चांगला आहे परभणी जिल्ह्यामध्ये, चांगला। एकदम चांगला आहे। खासदार साहेबाचं उत्कृष्ट काम आहे परभणी जिल्ह्यामध्ये। हा, आणि परत खासदार साहेबच येणार आहेत, संजय उर्फ बंडूराव साहेब। बरं, हा। मॅडम, या जिल्ह्यामध्ये सगळे खासदार आमदार बाहेरच्या जिल्ह्यातले येतं। आता यावेळेस भूमिपुत्राला संधी मिळेल आणि अर्जुन खोतकर हे या जिल्ह्याचे नवीन खासदार होणार, भावी खासदार। खासदार करणार काय? नाही ना, माझा इथं सर्व पक्षी आलेले आहेत आणि या चारही पक्षांना माझा प्रश्न आहे। हा नाउद्योग जिल्हा आहे आणि या उद्योग जिल्ह्यामध्ये फक्त या कृषी क्षेत्राचं काम आहे। या जिल्ह्यामध्ये जायकवाडीचं सगळ्यात मोठं लाभ क्षेत्र आहे। माझी या चारही पक्षांना विनंती आहे की जायकवाडीचं पाणी आम्हाला कधी आणि कोणता पक्ष नियमानुसार देणार? हे सगळे आमचेच आहेत आणि आमचा एकच प्रश्न आहे की या जिल्ह्याला जायकवाडीचं पाणी हक्काचं कधी मिळणार? नंबर एक। नंबर दुसरी गोष्ट
की या जिल्ह्यामध्ये 2 लाख हेक्टर सिंचन क्षमता आहे आणि तरी देखील या जिल्ह्यामध्ये परभणी पाटबंधारे मंडळ आणि लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचं कार्यालय अजूनही सुरुवात करण्यात आलं नाही. माझी या चारही मुख्य पक्षांना विनंती आहे की जिल्ह्याच्या विकासाचा आपण वारंवार सगळेजण स्वप्न बघता, प्रयत्नही करता, तर नेमकं या गोष्टी 2 कधी होणार हे यांनी स्पष्ट करावं. देशातील करोडो अनुसूचित जातीचा जो का अबकड वर्गीकरणाचा जो मुद्दा आहे की आम्हाला आरक्षण असताना सुद्धा आरक्षणाचा लाभ मिळत नाही आणि म्हणून वर्गीकरणाची मागणी 1950 पासून सुरू आहे. 1965 BN लोकूर कमिटीचा रिपोर्ट आलेला आहे. आता 2017 रोहिणी कमिशनचा रिपोर्ट आलेला आहे. 2008ला उषा मेहरा कमिशनचा रिपोर्ट आलेला आहे. पण आपल्या प्रवर्गात SC प्रवर्गामध्ये आणि वर्गामध्ये बरं ठीक आहे. आता काय जायकवाडी बद्दल कोण बोलणार आहे? हा जायकवाडीचं जे आता जे सांगितलेलं आहे आमच्या आबाईनं की जायकवाडीचा जो प्रश्न आहे, मुळात जायकवाडीचं जे मराठवाड्याचं जे हक्काचं पाणी आहे ते नाशिकवरनं नाही का सोडण्यासाठी, औरंगाबादला संभाजीनगरला सोडण्यासाठी, जायकवाडीमध्ये सोडण्यासाठी एकमेव जो मुख्यमंत्री लाभले ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब. त्यांनी पोलीस प्रोटेक्शनमध्ये सुद्धा या ठिकाणी पाणी सोडण्याचं काम केलेलं आहे. कोण मंडळी आहे? ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ऑल आंदोलनजीवी आंदोलनजीवी. यस. आणि हे कोण आहेत? येस, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन. दादांनी जो पाण्याचा प्रश्न मांडला मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी सर्व शेतकऱ्यांनी मिळून, सर्व पक्षीय विरोधकांनी मिळून त्या ठिकाणी पाटबंदी मंत्री असताना त्यांनी कुठलीही बैठक केली नाही आणि कुठलं इंटिमेशनही त्या ठिकाणी इंजिनियरला दिलेलं नाही. बेशिस्तपणे त्या ठिकाणी इंजिनियर वाढले तर आणि ज्या पाणी पाळ्या यायला पाहिजे होत्या त्या पिकाच्या व्यवस्थित वेळेवर येत नाहीत, मागमोर येतात. त्याच्याबद्दल ते काय म्हणणार आहेत? आणि खुद्द देवेंद्र फडणवीस हे पाटबंधारे मंत्री येतं आणि त्यांनी कुठलीही बैठक घेतली नाही आणि वेळेवर पाणी त्या ठिकाणी आमच्या पिकाला मिळत नाही. पाणी आलं तरी ते वेळेत येत नाही. आता इकडे बघूया. आता या थांबा, या आजींकडे जाते पहिले. थांबा जरा. या तुम्हाला सांगते, या आजी कार्यक्रमाच्या आधी मला भेटल्या होत्या. फार तक्रार आहे त्यांची माझ्याबद्दल. म्हणतात तू मोरो धावतीस, कुणाजवळ थांबत नाही. आता तुमच्याशी बोलते. बोला मुद्दा. आमच्या इथं जे पालकमंत्री आहे ना ते फक्त सत्ताधारी निधी देते, बाकीच्या देत नाही, कुणाला बोलत नाही. 6 महिने इथं DPTCची मीटिंग नाही. मग हे असं कसं आहे? झेंड्याला यायचं आणि पळून जायचं. झेंड्याला यायचं आणि पळून जायचं म्हणजे काय? विरोधाखाली बिन सगळ्यालाच बोलला पाहिजे पालकमंत्र्यानं. हा, पालकमंत्री काय घरचा नसतो, जनतेचा असतो पालकमंत्री, शासनाचा. त्यानं सगळ्यांनी बरोबर घेऊन हे केलं पाहिजे. कोण आहे तुमचे पालकमंत्री? राष्ट्रवादीचा आता पहिला होता भाजपचा, BJPचा. आता आला BJPचा. काय करत नाही? हो, त्याच्याच मतदारसंघाली 15% लोकांचे पैसे घेते ते. 15%, 20% लोक त्याच्या काही नाही. काहीच नाही. 2014 पासून 2024 आहे. एकमेव खासदार आहे ज्यांनी जिल्ह्याचा विकास केलेला आहे. 70-30चा जो विषय होता मराठवाड्याच्या विद्यार्थ्याचा, मेडिकलच्या विद्यार्थ्याचा विषय होता 70-30चा, तो त्यांनी मार्गी लावला आहे. परभणीला शासकीय महाविद्यालय त्यांनी आणलेलं आहे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. आणि तसेच परभणी जिल्ह्यातील जेवढे रोड, जेवढे कॅनल, जे काही रेल्वेचा विकास, या सगळं फक्त बंडू दादूच्या नेतृत्वाखाली निवड झालेला आहे. चला बरं. एवढा मराठा आरक्षणाचा एवढा इच्छा आहे. हे सरकारी तिकडे बिकडे यायचे, हे एवढ्या इलेक्शन मध्ये बेजार आहेत की मराठा समाजाचे एवढे बळी गेलेत. मराठा समाजाचे बळी गेले, 306 सारखे गुन्हे टाकलेत, तरी देखील ते आणखीन आरक्षण दिलं नाही. आता 20 तारखेला आता मुंबईला जायला निघालेत, हे आणखीन अध्यादेश देखील काढलेला नाही. 2014ला देवेंद्र फडणवीसनं पहिल्या कॅबिनेट मध्ये सरकार आलं, धनगर समाजाला, महाराष्ट्रातला नंबर 2चा समाज आहे, त्याला आरक्षण देऊच म्हणलेले आहेत. इथं सुरेश बुमरे त्याला आरक्षणासाठी मोर्चे काढायलेत. आता इथं पहिले 5 वर्षात सरकार होतं उद्धव ठाकरे साहेबांसोबत, त्यावेळेस दिलं नाही. आज 2.5 वर्षाचा आहे, पूर्ण त्याचा कंट्रोल आहे देवेंद्रचा. त्या 2 नंबरच्या धनगर समाजाला आरक्षण देणार नसताना त्या इथला इसरून जातं. गेल्या 5 वर्षामध्ये 4ही पक्षाच्या नेत्यांनी सत्ता भोगलेली आहेत आणि या सत्ता भोगताना कोणीही मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुद्धा केलेला नाहीत. मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मराठवाड्यातल्या तमाम शेतकऱ्यांना मिळू नये म्हणून ह्यांच्या महसूल मंत्र्यांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं. हे विसरले का नेते भाजपचे?
अहो खरं तर जायकवाडी आणि मराठवाड्याला पाणी हे काँग्रेस आणि स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या प्रयत्नाचं यश आहे. जायकवाडी धरण हे त्यांच्यामुळं झालंय आणि भाजपचं चोराच्या उलट्या बोंबा एवढा कार्यक्रम. चला पुढे. महाराष्ट्रात दररोज 2 शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि महाराष्ट्रात दररोज 2 शेतकरी आत्महत्या करत आहेत. आज इथं जो गोंधळ चालला ह्याच पद्धतीने संसदेत आणि विधानसभेत हे लोक गोंधळ घालतात. आज कापसाचे दर पडलेले आहेत, ऊसाचे दर पडलेले आहेत आणि सोयाबीनच्या मोठ्या प्रमाणात दर पडले. दररोज शेतकऱ्याचे पोरं आत्महत्या करायला, शेतकरी आत्महत्या करायला आणि हे जो इथं गोंधळ चाललाय त्याच पद्धतीने संसदेमध्ये सुद्धा ह्या लोकांचं चाललंय. याच्यावर एकही प्रतिनिधी बोलायला तयार नाही. इथले आमदार असतील, खासदार असतील, शेतकऱ्याचे प्रश्न हे हातावर घ्यायला तयार नाहीत आणि यांना वेगवेगळे प्रश्न आज पुढे घ्यायला. आता बोला, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर कोण बोलणार आहे? शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर कोण बोलणार आहे? मॅडम, हा परभणी जिल्हा हिंदुत्ववादी जिल्हा आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर हा गेल्या 20 वर्षात खासदारांनी केलं एखादं काम यांनी सांगावं आम्हाला. अरे मुद्द्यावर बोल. या देशामध्ये शेतकऱ्यासाठी, तुमचा आवाज नाही, माझा आवाज सारखाच झाला. या देशामध्ये शेतकऱ्यासाठी मोदीजीने 6,000 रुपये शेतकऱ्यांना दिले शेतकऱ्यासाठी आणि 370 कलम हटवलं. या देशामध्ये जर कोण काम करीत असेल तर नरेंद्र मोदी. चला पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना आणली त्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सन्मान योजना आणलेली आहे. आज हे एवढे ओरडतायत. मला यांना विचारायचंय, 32-35 वर्षापासून हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आपला जिल्हा आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही पूर्ण परभणी शहरामध्ये फिरलात तर साहेब, मॅडम, तुम्हाला सगळीकडे चांद्रयानावर जायची गरज नाही. परभणीकरांसाठी चंद्रयान या ठिकाणी आलेले नुसते खड्ड्याचे खड्डे आहेत. बोला ना. मॅडम, 1 रुपयामध्ये विमा शेतकऱ्यांसाठी शिंदे साहेबांनी आणलाय. तुम्ही त्यांना बोला सांगता आणि घोषणा देता. इथं जवळपास 20 ते 30 वर्षापासून शिवसेनेचा लोकप्रतिनिधी आजपर्यंत त्या लोकप्रतिनिधीनं इथं परभणीमध्ये बेरोजगारांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. इथल्या लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत एक पण MIDC आणला. आता सध्या आमचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे आहेत आणि त्यांनी आता 2 DPDC या ठिकाणी घेतल्या. त्या 2 DPDC मधून बराच निधी आता या ठिकाणी चर्चेतून केला. पहिले जे जुने खासदार आमदार आहेत त्यांची तक्रार आहे. त्यांनी आतापर्यंत ह्या निधीला अडवून ठेवली होती. 1 वर्ष झालं आमचे 260 कोटी रुपये अडले होते आणि ते विकासाचे प्रश्न आमचे अडले होते, आता मोकळे झालेत या ठिकाणी. आता थांबा, आता एक मुद्दा मांडला. इकडे बघा, या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. इथं 7,000 रुपये, 5,000 रुपये कापूस कोणी विचारीन, 3,000 रुपये, 3,500 रुपये सोयाबीन विकायले. आता या नुसत्या हिंदुत्वाच्या गोष्टी आम्ही बी हे परभणीत फक्त हिंदुत्व बंडू जाधवनं टिकवले. कसं टिकवलं तुम्हाला सांगतो. इथं सगळे हिंदूचे प्रत्येक रामनवमी बंडू जाधवनं करायची, शिवजयंती बंडू जाधवनं करायची, शिवपुराण कथा बंडू जाधवनं घ्यायची, पूर्ण बागेश्वर. खासदारांच्या कामांचं काय? सगळ्या गोष्टी सांगतो. सगळ्या गोष्टी मेडिकल कॉलेजला स्वतःच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात आंदोलन केलं. स्वतःच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात आंदोलन करणारा पहिला खासदार बंडू जाधव आहे. आणि काय होतं आता मला एक सांगा. थांबा हो, तुमच्या खासदारांनी काय केलं असा प्रश्न विचार. ऐका हो, त्यांचं म्हणणं आहे बेरोजगारी वाढली, खासदारांनी 10 वर्षात एक उद्योग आणला नाही शिवसेनेच्या. बोला आता. सन्माननीय खासदार साहेबांना इथल्या वैद्यकीय सामान्य उद्योगांचं बोला. उद्योगांचं यांचं सरकारांवर मॅडम. त्यांचं सरकार उद्योग ह्या सरकारनं पळून लावले महाराष्ट्रातून. जे मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या काळामध्ये जे उद्योग आले होते ते ह्या सरकारनं पळून लावले. हे गुजरातला नेले आणि आज ग्रामीण भागामध्ये हे ना मोदी आवास योजना काढली. त्या मोदी आवास योजनेला 1,30,000 रुपये अनुदान आहे आणि उद्योग या केंद्र सरकारनं पक्षपातीपणा केलाय. ज्या ठिकाणी भाजपचे खासदार आहेत त्या ठिकाणी फक्त उद्योगधंदे दिले. एवढंच नाही तर गुजरातची निवडणूक जिंकण्यासाठी महाराष्ट्रातले सगळे मोठे उद्योग या मोदी सरकारनं पळवले. या द्या, याच्यावर उत्तर द्या बघू. उत्तर द्या. त्यांचं म्हणणं आहे तुमच्या जिल्ह्यात उद्योग येत नाही कारण एक उद्योग महाराष्ट्रातनं पळून चाललेत आणि ऐका हो, मुद्दा तर ऐका कम से कम. आणि दुसरी गोष्ट, केंद्र सरकार जिथे भाजपचे खासदार नाहीत तिथे उद्योग देत नाहीत. आम्हाला एकच प्रश्न यांना, हा मोदीच्या नावावर आलेला निवडून आलेला खासदार आहे. एक काम यांनी 20 वर्षात दाखव खासदारांनी हे काम केलं म्हणून आम्ही ते 2 लाखाचं बक्षीस देऊ. हिंदू हिवाळी अधिवेशन चालू असताना त्यांना विचारा की आपले खासदार कुठं असतात. दिल्लीचं हिवाळी अधिवेशन उद्योग ताडपांगरीचा प्रोजेक्ट आलेला ते का गेला, कोणामुळे गेला हे बोला. महिलांसाठी सूतगिरणी आणली होती. सूतगिरणीचं
कोटीचं बजेट त्यांनी खाल्लं, कुठेही सूतगिरणी नाही महिलांसाठी. येणारी निवडणूक ह्या सगळ्यांना महायुती सरकार दाखवून देईल की यांचा बाल्य किल्ला राहणार नाही. पण गेल्या वेळेस त्यांना तुम्ही मदत केलीत ना. पण आता युती सरकार करणार नाही. आता आम्ही 2.5 वर्ष महिलांसाठी सूतगिरणी जाहीर करण्यात आली होती, त्या सूतगिरणी महिलांची काकांना चर्चा करायची आहे, करा. भारतीय जनता पार्टीने आणि या चोरांनी जनतेचा मॅन्डेट कधीच गमावलेला आहे. जनतेची विश्वासार्हता ही फक्त काँग्रेस सोबत आहे. परभणीमध्ये आम्ही डेव्हलपमेंटसाठी जे पैसे निधी आणला होता तो निधी थांबवायचं पाप या भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे सरकारने केलं. याचं पाप हे पापी लोक आहेत आणि डेव्हलपमेंटचा कोणताही मुद्दा कुठलाही विजन यांच्याकडे नाही. मग या खासदारांनी काय केलं का? ऐकून घ्या मॅडम, मी काय म्हणतो, जे काही इथं लोअर दुधना असेल, जे काही इरिगेशन डेव्हलप असेल ते फक्त काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये झालेलं मी डेव्हलपमेंट. काय विचारते तुम्हाला, काय खासदारांनी काय केलं की नाही? हो केलं ना, मग खासदार आमच्या सोबत आता बोलायला लागतं ना, केलं म्हणून. केलं ना मॅडम, केलं. आता बोलायला लागतं. हो बोलू ना. भोपाळ येथे देशाचे पंतप्रधान मोदीजी मेरा बूथ सबसे मजबूत कार्यक्रमात म्हणाले होते की राष्ट्रवादी इज अ नॅचरल करप्ट पार्टी. यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केलाय, सिंचन घोटाळा केलाय आणि 5 दिवसात नॅचरल करप्ट पार्टी कस काय सत्तेत येते आणि धुतल्या तांदळासारखी कस काय होती, आमच्या सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. शिवस्मारक दोन्ही नेत्यांनी 10 वर्ष झालं नाही. शिवस्मारक परभणीमध्ये आरोग्य सेवेचा बोजा उडालेला आहे. स्त्री रुग्णालयामध्ये डॉक्टरांची अवेलेबिलिटी नसल्यामुळे महिलांना अक्षरशः प्रायव्हेट हॉस्पिटलचे दरवाजे उघडावे लागतात. आणि दुसरी गोष्ट, मोदी साहेबांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांचं मालाचे जे उत्पन्न आहे ते दुप्पट करू, पण मागच्या 10 वर्षात सोयाबीनचा भाव 4,500 आहे तो तोच आहे. हे सरकार फेल ठरलेलं आहे, मोदी सरकार फेल ठरलेलं आहे. कुठे आहेत? हा, सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की इथली सामाजिक संरचना, इथं जे हे दोघंही भांडतात एकामेकाला, परभणीमध्ये 60 लोटाचं राजकारण आहे. इथं आता मला दिसतंय ते इथे 60 लोटाचं ऍडजस्टमेंटचं राजकारण आहे. कोणताही उद्योग नाही इथं, फूड प्रोडक्टचे उद्योग नाहीत, पुन्हा प्रोसेसिंग मतदार काय बोलतात ऐका. उद्योग नाहीत. आता इथं मॅडम ह्याच्या आधीच्या खासदारांनी कॉटन हब आणला होता, तो सुद्धा घालवण्याचं पाप ह्यांनी केलेलं आहे. आणि इथं पोट तिटकीने लढतात आणि रात्री एकामेकाच्या गळ्यात गळे घालून बसतात. अशा प्रकारचं राजकारण परभणी आहे. खड्ड्यात परभणी का परभणीत खड्डे, हे अशा प्रकारचं राजकारण करतात. हे म्हणते आम्ही आणलं, त्यांनी आणतं. सामाजिक संरचनामध्ये तुम्ही बघत असताना मॅडम SC आणि ST वर आणि भटक्या मुक्तावर सगळ्यात जास्त अत्याचार या जिल्ह्यामध्ये होत आहेत. MIDC नाहीये. मोदीनं सगळ्यामध्ये रस्त्याचे जे कामं आले होते त्या मोदी सरकारनं सगळा निधी वापस घेतला आहे. आपल्या शहरामध्ये कितीतरी मुद्दे आले होते, खासदार साहेबांनी सगळे रस्ते मंजूर केले होते आणि या बीजेपीने सगळे रस्ते वापस नेले. साहेब तुम्हाला सांगतो, विकास खासदार साहेबांनी केला होता, विकास केला होता तो केला. सत्तेसाठी लाचार 2 मिनिटं सत्तेसाठी लाचार झालेले सर्व नेते होते, पण माझ्या गोरगरीब जनतेचा आरोग्याचा प्रश्न माझ्या खासदारांनी उचलला. आणि या कोरोनाच्या काळामध्ये ऐका 2 मिनिटं, आणि ह्यासाठी आपल्या स्वतःच्या पदाचा राजीनामा. मी हे सांगू शकते की कुणालाही परभणीकरांना बाहेर पडला म्हणजे सुधारणा झाली त्या व्यक्तीची, असं का वाटतं? कारण की नांदेडला फ्लॅट घेतला, हिंगोलीला फ्लॅट घेतला, लातूरला फ्लॅट घेतला की मोठं झालं. परभणीमध्ये का फ्लॅट घेत नाहीत कुणी, किंवा परभणीमध्ये प्लॉट घेऊन फ्लॅट का बांधत नाहीये तुम्ही? तर बाहेर गेला या नेत्यांनी केला पाहिजे. विकास होत नाहीये म्हणून परभणीमध्ये कुणाला राहू वाटत नाहीये. त्यासाठी सगळ्यांना असं वाटतं की बाहेर IT कंपन्यांना जास्तीत जास्त इथं इन्व्हॉल्व करायला पाहिजे, कारण गोरगरीब मुलांना. अरे तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये त्या महिलांचे प्रश्न इतके महत्वाचे असतात. एक महिला बोलते तर कोणी ऐकून घ्यायला तयार नाहीयेत. तुम्ही ऐकलं का त्यांनी काय म्हटलं ते? कोणी ऐकत नाहीये, नुसते गोंधळ घालताय. त्या बाईंचा मुद्दा इतका महत्वाचा आहे की या जिल्ह्यामध्ये राहिलं तर माझा विकासच होत नाही. विकास हवा असेल तर बाहेर जायचं. सांगते मी सगळ्यांना की परभणीच्या बाहेर पडलं म्हणजे तो व्यक्ती सुधारला असं का वाटतं? का परभणीमध्ये प्लॉट घेऊन फ्लॅट का बांधत नाहीत? तर नांदेडला घेतल्यानंतर किंवा लातूरला फ्लॅट घेतला तो मोठेपणा, पुण्याला घेतला म्हणजे मोठेपणा. इथं का नाही आपण आपला घरचं सुद्धा आपण इथले आहे रे तुम्हाला सगळ्यांना. बोला आता काय? खासदार बदला, जिल्हा बदलेल, याला कारणीभूत जिल्ह्याचा खासदार आहे, काहीच केलं नाही जिल्ह्यात. अरे मुद्द्यावर बोला. 10 वर्षात एकही औद्योगिक संस्था परभणीत नाहीये आणि 10 वर्षापासून फक्त शिवसेनेची सत्ता आहे, म्हणजे ठाकरे गटाची. राज्यात तुमचं सरकार आहे.
अहो पण तरी इथे 5 वर्ष तुमचं पूर्ण सरकार शिवसेनेसोबतचं सरकार होतं. वरून सगळं घेऊन इथे विकास तर केला पाहिजे ना. 5 वर्ष होतात ना. आणि 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 इथं टक्केवारी चालते, इथं कोणाला माहिती नाही. 5 वर्षात भूमिपूजन केलं MIDCचं, का नाही झाली मेडिकल कॉलेज 2 वर्षात कसं झालं उभं? राहुल पाटलाचं महानगरपालिकेमध्ये आता काँग्रेसची आहे, काय केलं नगरपालिकेनं? शिंदे साहेबांच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. आता सांगा, जरा सांगा, तुम्ही पण सत्तेत होतात, सांगा आता काय या लोकांना एवढं वाईट वाटतंय? ताई आता यावेळेस आमदार आमच्या परभणी जिल्ह्याचे आणि खासदार परभणी जिल्ह्याचे शिंदे गटात गेले नाही, म्हणून परभणी जिल्ह्यासाठी उद्धव साहेबांनी जो काही निधी दिलेला होता, मंजूर केलेला होता 82 कोटी, एवढे शहरामध्ये रस्ते झाले. बाई ते 1.5 वर्ष झालं, गेले 5 वर्ष तुम्ही होता की नाही सत्तेमध्ये? त्याच वेळेस हा निधी आम्ही मंजूर करून आणला होता. तेव्हा काय झालं या शहरात? त्यावेळेस निधी मंजूर करून आणला, तो निधीच्या बाबतीत त्यांनी आमच्यावर अन्याय केला, तो निधी आमचा थांबवला, त्यामुळे आमच्या शहरात किती? आणि मी तुम्हाला ते विचारते, 2014 पासून सत्तेत होतात ना? हो ना, तेव्हापासून आमचं काम चालू आहे. आमचा खासदार प्रत्येक मोदी साहेबांना 2014 मध्ये शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या खात्यावर 15 टाका ठरवलं. आम्ही वाट पाहत तुमच्या सरकारचं बोला, 2014 पासून तुम्ही पण सरकारमध्ये हो. आमच्या उद्धव साहेबांना कोरोनाच्या काळामध्ये अतिशय उत्कृष्ट काम केलं आणि देशातल्या 5 मुख्यमंत्री म्हणजे म्हणून तुमच्या नेत्या तुमच्या लोकांना वाटतं इथून बाहेर जावं. प्रलंबित आहे. 2014 साली जे प्रधानमंत्री झाले त्यांनी शेतकऱ्याची आय दुगणी करू म्हणून ते सत्तेत आले, परंतु आज महागाई अवकाळी पाऊस पडला, अद्यापर्यंत शेतकऱ्याचे पंचनामे सुद्धा नाहीत. तर पंचनामे करा म्हणून अनेक पत्रव्यवहार आम्ही त्या ठिकाणी. आला मुद्दा. हा. मॅडम एक मिनिट मी सगळ्याला विनंती करतो की विनंती नंतर करा, मुद्दा मांडा. आज तलाठी भरतीचा एवढा मोठा गोंधळ या देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना व्हायलाय, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत. आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की तुम्ही विद्यार्थ्याला म्हणतात की तुम्ही प्रूफ आणून द्या, म्हणजे गृहमंत्री स्वतः म्हणते, म्हणजे इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे की या गृहमंत्र्याला स्वतःचा राजीनामा दिला पाहिजे. खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम परभणीत सुरू आहे. मला असं वाटतं की जिल्ह्याच्या मुद्द्यावरती बोललं पाहिजे. या परभणीमध्ये बापरे, लवकर आमदार आणि खासदार या परभणीमध्ये शिवसेनेचे आहेत, परंतु गोष्ट अशी आहे मॅडम की आपण जर गाडी मोटरसायकल एक राऊंड मारला तर तोंडावर एवढी धूळ जमा होती की घरी गेला बायकोला ओळखू येत नाही. बायकोला सांगावं लागतं की अगं मी कुठे जा, मग काय त्यात म्हणजे बायकोला ओळखूच येत नाही तुम्ही? धूळ जमा होती पूर्ण काय मध्ये रस्त्यात खड्ड्यात असतात, सांगायला तयार नाही. अक्षरशः एक राऊंड आपण मोटरसायकल मारला तर तोंडावर धूळ जमा होती की घरी गेला सांगावं लागतंय की तुझा धनी मीच घरी आलो, दुसरं कोणी आलेलं नाही म्हणून. पण तुम्ही दुसऱ्या घरात जाऊ नका. माझं 20 मराठा समाजाला हे शिंदे साहेब आरक्षण देणार, त्यांनी त्या दिवशी शपथ खाली छत्रपतीची, आणि आरोग्याचं एवढं महाराष्ट्रामध्ये काम आतापर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी त्या ताईने विचारलं की परभणीमधून निघालेल्या व्यक्तीला का चांगलं वाटत नाही, नांदेड, औरंगाबाद, हिंगोलीला का ते घर घेतात, याचं कारण काय? परभणी फार पूर्वीचा जिल्हा आहे, हिंगोली आणि जालना नंतर झाले तरी त्याची इंडस्ट्रियल ग्रोथ खूप मोठ्या प्रमाणात झाली, रोजगार निर्मिती मिळालेली आहे. या परभणीला कुठल्या प्रकारचा रोजगार नाही. शेवटचा मुद्दा, चला शेवट. रस्त्याच्या प्रश्नावरती मला म्हणायचं, आताच काँग्रेसचे नेते म्हणले की रस्त्याचा हा जो प्रश्न आहे, माझं एक म्हणणे 36 किलोमीटरचे रस्ते ह्या काँग्रेसच्या काळामध्ये यांनी पाप केले, ते रस्ते BNC ला वर्ग केले. हा विषय त्यांनी परभणी शहराला भकास करण्याचं कारण आहे. चला झालंय. नाही शेवटचा मुद्दा एक शेवट. मॅडम मला सांगा, जे अजित पवार एका दिवसात सांगणारे, अजित पवारला 72,000 कोटीचा घोटाळा केल्यानंतर एका दिवसात मी जेलमध्ये घालतो म्हणणारे, आज उपमुख्यमंत्री एका गाडीत घेऊन फिरतायत. काय घेऊन फिरतायत? महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात पहिले अजित पवार परभणीकरांची ओळख छान सांगितली आहे की वरवरून विरोधाचं राजकारण वाटत असलं तरी परभणीत साठलोटाचं राजकारण असतं. त्यामुळे मुद्दे आले, पण प्रत्येक जण अगदी बेतानं बोलताना दिसतोय. पण रस्ते, शेतकऱ्यांचे मुद्दे, तरुणांचे मुद्दे परभणीमध्ये आजही ज्वलंत आहेत आणि विकासाच्या वाटेवर जिल्हा बराच मागे आहे, हे मात्र वास्तव परभणीत सहज दिसतं. या कार्यक्रमामध्ये आपण सगळे सहभागी झालात, सगळ्यांचे आभार. मुद्द्याचं बोला या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.